विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9th मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर सुरू केला होता. मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील 4 प्रॉब्लेम्स पाहिले होते आणि राहिलेले 4 प्रॉब्लेम या लेक्चरला पाहणार आहोत. तर त्यामधील पाचवा प्रॉब्लेम काय आहे बघा, कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. खाली काही रेशो दिलेले आहेत आपल्याला, त्यांना आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता अशा टाइपचे जे प्रॉब्लेम आहेत पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला दोन मेथड आहेत सॉल्व करायला. एक तर तुम्ही काय करणार आहात, त्याची सेकंड टर्म आहे ती 100 करणार आहात आणि त्यानुसार ते पर्सेंटेज मध्ये लिहिणार आहात, किंवा डायरेक्ट त्या रेशोला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे, ते झालं पर्सेंटेज मध्ये. म्हणजे नेमकं काय करायचं आहे बघा. फर्स्ट मी पहिली मेथड सांगतो, आन्सर मध्ये लिहितो बघा 15:25. यालाच काय लिहिता येईल आपल्याला 15/25. आता याचं कन्वर्जन आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं आहे म्हटल्यावर काय करावं लागेल, याची जी सेकंड टर्म आहे त्याला आपल्याला 100 करावं लागेल. म्हणजे आता आपल्याला असा नंबर बघायचा आहे की 25 ला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं जेणेकरून तिथं 100 येईल. म्हणजे 25 च्या टेबल मध्ये 100 किती नंबरला येतो, 4 नंबरला. म्हणजे 4 ने आपण मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला तर 100 येणार आहे. पण हे लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे रेशोला जर एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करत असतो डिनॉमिनेटरला, तर न्यूमरेटरला पण त्याच नंबरने आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय. मग आता मी काय करत आहे, डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय करत आहे म्हटल्यावर मला काय करावं लागेल, वरती न्यूमरेटरला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. कारण की हा 4 ला 4 कॅन्सल होईल आणि काय राहणार 15/25. आता बघा इथं काय येतंय वरती 15 × 4 म्हणजे किती बरं 60 अपॉन काय खाली येणार 100. 60/100 आलं म्हणजेच काय आलं बरं 100 डिनॉमिनेटरला आलं म्हणजे 60%. यानुसार आपण ते आन्सर लिहितो. म्हणजे 15:25 याचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्जन काय आलं 60%. किंवा याला सेकंड मेथड ऑर आहे बघा, तुम्हाला जी सोपी वाटते त्यानुसार तुम्ही करू शकता. आता दुसरी मेथड डायरेक्ट आपण काय लिहिणार, पर्सेंटेज इक्वल टू 15:25 जो आहे 15/25 करणार आणि त्याला मल्टिप्लाय डायरेक्ट 100% करा, 100%. यानुसार आता आपला आन्सर येणार आहे लगेच की काय 25 ने 100 ला भागत आहे, काय येणार बरं 25 * 25 25 4 दा 25 * 25 25 चोक 100 म्हणजे काय राहिलं बरं 15 × 4 15 × 4 पर्सेंटेज म्हणजेच काय तर 60%. दोन्ही नुसार आन्सर सेमच राहणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही ही मेथड वापरा किंवा ही मेथड वापरा, तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. तर आपण सेकंड मेथड ने जाऊ, कारण की काही डिनॉमिनेटरला असे नंबर असतात 16 ज्याच्या की टेबल मध्ये 100 येत नाही, 100 ने भाग जात नाही, त्यामुळे आपल्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यामुळे आपण काय करणार आहोत, डायरेक्ट 100 ने मल्टिप्लाय केलं की त्यानुसार आपलं आन्सर येणार आहे. आता 50 च्या टेबल मध्ये 100 येतो, त्यामुळे याला जर तुम्ही पहिल्या मेथडने जरी सॉल्व केलं तरी पण चालणार आहे. बघू आता सेकंड एक्झाम्पल काय आहे 47:50. आता एकच मेथड वापरायची, मी सेकंड मेथडचा यूज करत आहे. आन्सर तुम्हाला वाटलं फर्स्ट मेथडचा वापर करायचा, तुम्ही फर्स्ट मेथडने पण जाऊ शकता की जी सेकंड टर्म आहे त्याला 100 करायचा आहे आणि सेकंड टर्म 100 आली की आपला आन्सर येणार आहे यानुसार. मग आता इथं काय दिसत आहे 47:50. मग 47:50 आहे तर काय बरं पर्सेंटेज इक्वल टू काय 47/50 into 100%. म्हणजेच काय येणार बरं, या 10 ला 10 काय होणार कॅन्सल, 5 ने भाग जात आहे, 5 × 5 आणि 5 × 10 म्हणजेच काय बरं 47 × 2 पर्सेंटेज. म्हणजेच काय येणार बरं तर 47 × 2
म्हणजे काय येणार तर इथं 94% म्हणजे 47:50 या रेशोचं कन्वर्जन पर्सेंटेज मध्ये काय आलं 94%. यानुसार आपला आन्सर झाला. तसं 7/10 याचं पर्सेंटेज मध्ये आन्सर काय येईल? आन्सर पर्सेंटेज इक्वल टू काय करणार 7/100 into 100% आणि 100% ने मल्टिप्लाय केले म्हटल्यावर 10 1 10 10 10 100 10 1 10 10 10 100 आणि 7 into 10 म्हणजे किती बरं 70%. यानुसार आपला आन्सर आला. सेम पुढचं बघा आन्सर पर्सेंटेज पुढे रेशो काय दिलेला आहे तर 546 डिवाइडेड बाय 600 आणि त्याला किती मल्टिप्लाय करणार आहे मी 100 ने मल्टिप्लाय करणार आहे 100%. मग आता इथं काय होणार या 2 झिरोला हा 2 झिरो कॅन्सल आणि 6 ने भाग देऊत. आता 6 ने जर आपण डिवाइड केलं म्हणजे इथं काय येतंय बघा 546 डिवाइडेड बाय 6%. मग आता इथं काय येणार 6 ने भाग दिला तर 6 9 54 आणि 6 1 6 म्हणजे 91%. 546/600 या रेशोचं कन्वर्जन 91% आलं. आणि लास्ट म्हणजे 7/16 आन्सर काय येणार याचं पर्सेंटेज इक्वल टू 7/16 into 100%. आता पहिलं तर मी काय करतो 7 आणि 100 चं मल्टिप्लिकेशन करून घेतो. ते काय येणार 700/16%. आता 16 ने 700 ला भाग तर जात नाहीये पूर्ण. मग आपण इथं भागाकार करून घेऊ 700 डिवाइडेड बाय 16. मग इथं काय येणार 16 4 जा 64 64 70 मधून 64 गेले 70 मधून 64 गेले किती राहिले 6. पुढचा घेतला 0 60 परत 16 3 जा 48 काय राहणार 12. आता पुढचा 0 घेण्यासाठी इथं पॉइंट आहे आणि इथं पुढे 0 0 0 आहे म्हटल्यावर इथं डेसिमल द्यावं लागेल आधी आणि नंतर एक 0 घेऊन 16 च्या टेबल मध्ये 120 च्या जवळचा नंबर 112 म्हणजे 112 16 70 112 16 7 जा 112 म्हटल्यावर 120 मधून जर आपण किती मायनस केले 112 मायनस केले तर राहणार किती 8 आणि पुढचा घेतला 0 तर इथं काय येणार बरं 16 5 जा 80 16 5 जा 80 केलं 80 मायनस 80 काय राहणार इथं 0 0 म्हणजे आन्सर काय आलं बरं 43.75%. हे आलं 7/16. याचा आन्सर काय 43.75%. यानुसार आपण हे आन्सर्स फाइंड आउट केले. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. इथं पर्सेंटेज दिलेले होते आपल्याला सॉरी इथं आपल्याला रेशो दिले होते आणि त्या रेशोचं कन्वर्जन आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं होतं. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नंतरचा 6th एक्झाम्पल बघू जो की वर्ड प्रॉब्लेम आहे आणि एकदम सिंपल डायरेक्ट प्रपोर्शनचे वर्ड प्रॉब्लेम आहे. एक इनव्हर्स प्रपोर्शनचा वर्ड प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. तसंच डायरेक्ट प्रपोर्शनचे वर्ड प्रॉब्लेम पण आपल्याला सॉल्व करता येतात हे आपल्याला माहिती आहे. चल तो विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक 6th एक्झाम्पल पाहू. काय आहे बघा 6th एक्झाम्पल. द रेशो ऑफ एजेस ऑफ अभा अँड हर मदर. अभा आणि तिच्या आईच्या वयांचा रेशो दिलेला आहे आजचा. द रेशो ऑफ एजेस ऑफ अभा अँड हर मदर इज 2:5. ॲट द टाइम ऑफ अबाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27. आबाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं जे वय होतं ते 27 होतं. म्हणजे यावरून काय लक्षात आलं की आबाची आई तिच्यापेक्षा 27 इयर्सने मोठी आहे. हे लगेच लक्षात येत आहे. म्हटल्यावर आता जरी हा रेशो दिला असला तरी आपण कॉमन मल्टिपल घेणार आणि आबाचं एज काय असेल मग आबाचं एज 2x असेल आणि
तिच्या आईचं एज मदर्सचं एज काय असेल बरं 5x रेशोवरून आणि या दोघांचे सबट्रॅक्शन म्हणजे 5x - 2x इक्वल टू काय असेल 27 कारण की त्यांच्या दोघींच्या वयांचा डिफरन्स किती आहे 27 कारण की जेव्हा आबाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं वय काय होतं 27 म्हटल्यावर तिची आई जी आहे तिच्यापेक्षा 27 इयर्सने मोठी असेल यावरून या दोघांची सबट्रॅक्शन आणि यावरून आपण जो कॉमन मल्टिपल घेतलेला आहे त्या कॉमन मल्टिपलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आणि त्यानंतर प्रेझेंट एज आबाचं किती असेल बरं 2 * x म्हणजे 2 तो जो नंबर आला x ची व्हॅल्यू आली ती आपण यामध्ये पुट करणार आणि आन्सर फाइंड आउट करणार म्हणजे आपल्याला बघा काय विचारलंय फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर यानुसार आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे मग आता सोल्युशन मध्ये बघा सोल्युशन मध्ये मी काय सांगणार आहे की इथं आपल्याला फर्स्ट म्हणजे त्यांचा रेशो दिलेला आहे त्यांच्या वयांचा आजच्या वयांचा रेशो दिलेला आहे here the ratio of present ages of Abha and her mother is 2:5 काय दिलेला आहे 2:5 दिलेला आहे आणि यावरून therefore suppose Abha's present age equal to काहीतरी आपण काय मानू 2x कारण कॉमन मल्टिपल जर x घेतला तर तिचं वय काय असेल 2x and her mother's present age equal to 5x year इथं year लिहितो म्हणजे लक्षात येईल आता हे तर दिलेलं आहे at the time of Abha's birth her mother age was 27 at the time of Abha's birth her mother's age was 27 therefore यावरून काय लिहिता येईल therefore by given condition ही जी दिलेली आपल्याला ती कंडिशन दिलेली आहे की तिच्या जेव्हा जन्म झाला आबाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं वय काय होतं 27 होतं म्हटल्यावर तिची जी आई आहे ती तिच्यापेक्षा 27 इयर्सने मोठी आहे म्हटल्यावर यावरून 5x यामधून आपण जर 2x सबट्रॅक्ट केलं म्हणजे आईच्या वयातून आबाचं वय सबट्रॅक्ट केलं तर काय राहणार आहे 27 यावरून 5x - 2x काय राहणार 3x इक्वल टू 27 यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू 3 हा मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड म्हणजे x इक्वल टू काय येणार 27/3 म्हणजे x इक्वल टू 9 ही व्हॅल्यू आली x ची यावरून मग आपल्याला त्या दोघींचे पण प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे therefore the present age of Abha equal to 2x आहे म्हटल्यावर 2x equal to 2 into 9 equal to 18 years here आणि the present age of her mother Abha's mother equal to काय असेल बरं 5x तिथं आपण मानलेला आहे 5x म्हणजे तिथं काय येणार 5 into 9 म्हणजे ते येणार 45 इयर्स म्हणजे आबाचं प्रेझेंट एज आलं 18 इयर्स आणि तिच्या आईचं प्रेझेंट एज काय आलं 45 इयर्स यानुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपल्याला रेशो दिला होता आणि त्या दोघींच्या वयांचा डिफरन्स दिला होता 27 इयर्स यावरून आपण त्या दोघींचे पण एज आजचं वय फाइंड आउट केलं आहे होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल वाटलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आपण याचा
नेक्स्ट क्वेश्चन, 7th क्वेश्चन. चलतो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7th एक्झाम्पल पाहू. काय आहे बघा 7th एक्झाम्पल. प्रेझेंट एज ऑफ वत्सला अँड सारा आर 14 years and 10 years respectively. After how many years the ratio of their ages will becomes 5:4. म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं आहे, प्रेझेंट एज दिलेला आहे. वत्सला अँड सारा या दोघींचं प्रेझेंट एज दिलेलं आहे 14 years and 10 years. आणि या नंतर असं विचारलं आपल्याला की अजून किती वर्षांनी, म्हणजे यामध्ये किती इयर्स ऍड केले आपण की यांचा जो रेशो येणार आहे, म्हणजे यांच्या एजचा जो रेशो येणार आहे तो 5:4 येईल. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथं सोल्युशन मध्ये आपण बघा काय करत आहोत. सोल्युशन मध्ये फर्स्ट तर आपण दिलेली इन्फॉर्मेशन लिहू. हियर प्रेझेंट ages of Vatsala and Sara are 14 years and 10 years respectively. आता आपल्याला काय विचारलंय, आफ्टर हाऊ मेनी इयर्स the ratio of their ages will becomes 5:4. मग आता मी फॉर एक्झाम्पल आफ्टर आफ्टर x years नंतर काय the ratio becomes 5:4 असं जर मानलं. मग आता आफ्टर x years वत्सला आणि साराचं एज काय येईल, मग एज ऑफ वत्सला इक्वल टू काय असेल, आता सध्या त्याचं एज काय आहे 40 आणि त्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला x years ऍड करावे लागतील, म्हणजे 14 प्लस x years आणि एज ऑफ सारा इक्वल टू काय असेल 10 प्लस x years. x years ने त्यांचं एज काय होईल वाढेल. आणि आता या दोघींच्या वयांचा रेशो काढायचा आपल्याला आणि तो जो रेशो येतोय तो किती येतोय 5:4. therefore by given condition काय लिहू शकतो आपण 14 प्लस x डिवाइडेड बाय 10 प्लस x वत्सलाचं एज डिवाइडेड बाय साराचं एज इक्वल टू 5/4. कारण की वत्सलाचं एज जास्त आहे आणि साराचं एज कमी आहे. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे जे इक्वेशन आलं ते एक प्रकारचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, एका व्हेरिएबल मधलं दिसत आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो व्यवस्थित. हा 4 डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टिप्लाय आणि हा 10 प्लस x डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टिप्लाय. म्हणजे काय येणार इथं 4 इनटू द ब्रॅकेट 14 प्लस x इक्वल टू 5 इनटू द ब्रॅकेट 10 प्लस x. फक्त हा 4 डिवाइडचा मल्टिप्लाय ला गेला आणि 10 प्लस x डिवाइडचा मल्टिप्लाय ला. आता इथं जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे हा 4 आतमध्ये मल्टिप्लाय केला म्हणजे या दोघांना मल्टिप्लाय होणार आहे आणि सेम इकडे पण 5 मल्टिप्लाय केला म्हणजे या दोघांना पण मल्टिप्लाय होईल. मग आता 4 into 14 म्हणजे किती येणार 56 प्लस 4 into x 4x इक्वल टू 5 into 10 50 प्लस 5x. आता मी काय करतो साइड चेंज करतो, x च्या टर्म एका साइडला घेतो आणि नंबरची टर्म एका साइडला. मग हा 4x प्लस आहे या साइडला आल्यावर मायनस, तसंच हा 50 प्लस आहे त्या साइडला गेल्यावर मायनस. म्हणजे इथं काय येणार 56 आहे तसाच आणि या 50 ची साइड बदलली मी, हा प्लस आहे या साइडला आल्यावर काय होईल
मायनस इक्वल टू हा 5x आहे तसाच ठेवलाय प्लस 5x आहे तसा आणि हा 4x प्लस चा या साइडला आल्यावर मायनस 4x मग आता 56 मायनस 6 म्हणजे काय येणार सॉरी 56 मायनस 50 म्हणजे 6 इक्वल टू 5x मायनस 4x म्हणजे काय येणार x therefore x इक्वल टू 6 म्हणजे काय लक्षात आलं therefore after 6 years the ratio of their ages becomes 5:4 अजून 6 वर्षांनी त्यांच्या वयांचा जो रेशो येणार आहे तो रेशो काय येणार आहे 5:4 यानुसार आपण ते आन्सर फाइंड आउट केलेलं आहे खूप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल वाटलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता आपण या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन 8 क्वेश्चन पाहणार आहोत चलो विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत काय आहे एक्झाम्पल बघा द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रिहाना अँड हर मदर इज 2:7 आता रिहाना आणि तिच्या आईच्या प्रेझेंट एजचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:7 आफ्टर 2 इयर्स 2 वर्षानंतर काय होतंय बरं द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3 2 वर्षानंतर काय होतंय की त्यांचा जो रेशो आहे त्यांच्या वयांचा जो रेशो आहे तो 1:3 होत आहे तर व्हॉट इज द रिहानाज प्रेझेंट एज मगा सारखाच प्रॉब्लेम आहे फक्त मगा आपल्याला प्रेझेंट एज दिलेलं होतं आता आपल्याला प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे आणि आफ्टर हाऊ मेनी इयर्स विचारलं होतं मला आता इथं आफ्टर 2 इयर्स दिलेलं आहे आपल्याला आणि त्यानुसार फाइंड आउट करायचं आहे मग आता इथं पहिलं तर आपल्याला रेशो दिलेला आहे प्रेझेंट एजचा रेशो दिलेला आहे ते लिहून घेऊ हियर the present ages the ratio of present ages the ratio of present ages of Rihanna and her mother are is 2:7 हा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:7 यावरून सपोज लेट द प्रेझेंट एज ऑफ रिहाना इक्वल टू काय असेल बरं तिचा काय असेल रेशो 2 म्हणजे काय 2x एक कॉमन मल्टिपल घेतला इयर्स तसंच द प्रेझेंट एज of her mother equal to 7x कारण की तिचा रेशो काय आहे 7x इयर्स हे तर दिलेलं आहे आता काय होतंय बरं 2 वर्षानंतर आफ्टर 2 इयर्स the ratio becomes 1:3 तो जो रेशो येतो एजचा तो काय होतोय बरं 1:3 होत आहे मग आफ्टर 2 इयर्स त्या दोघींचं वय काय असेल आफ्टर 2 इयर्स रिहानाचं एज काय असेल रिहानाज एज ऑफ रिहाना इक्वल टू काय असेल बरं हे 2x आणि त्या 2x मध्ये किती ऍड करायचे आहे 2 म्हणजे काय येणार बरं 2x + 2 इयर्स तसंच एज ऑफ हर मदर ते काय असेल तिचं आजचं आहे 7x प्रेझेंट एज आहे 7x आणि त्यामध्ये 2 इयर्स ऍड केले तर काय येणार 7x + 2 इयर्स आणि आता या दोघींचा वयांचा रेशो जर घेतला तर तो काय येतोय बरं 1:3 बाय गिवन कंडिशन काय
2x plus 2 divided by 7x plus 2 equal to काय येतोय 1:3 म्हणजे 1/3. आता काय करणार आपण परत मगासारखंच क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा 3 डिवाइड आहे त्या साइडला गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजे 3 into the bracket 2x plus 2 equal to तिथं काय येणार 1 into the bracket 7x plus 2. यावरून हा 3 जर आपण मल्टिप्लाय केला तर काय 3 into 2 6x plus 3 into 2 6 equal to 1 जर यामध्ये मल्टिप्लाय केला तर ह्या दोन्ही टर्म आहे तसंच राहतील म्हणजे 7x plus 2. परत x च्या टर्म x च्या साइडला नंबरच्या टर्म नंबरच्या साइडला म्हणजे 6 minus 2 equal to काय ना 7x हा प्लस त्या साइडला गेल्यावर -6x मग 6 minus 2 काय येणार इथं तर 4 equal to 7x minus 6x x. therefore x equal to 4 आणि x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. तर आता आपल्याला या दोघींचं पण प्रेझेंट एज फाइंड आउट करता येईल, पण आपल्याला फाइंड आउट काय कोणाचं करायचं आहे फक्त रिहानाचं प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे. therefore रिहानाच प्रेझेंट एज इक्वल टू काय आहे 2x म्हणजेच काय 2 into 4 म्हणजेच 8 इयर्स. आणि जर तिच्या आईचं रिहानाच्या आईचं जर आपल्याला प्रेझेंट एज विचारलेलं असतं तर ते काय आलं असतं 7 into 4 म्हणजे ते किती आलं असतं 28 इयर्स. यानुसार आपण ते प्रॉब्लेम सॉल्व केले आहे. होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व केलेला समजलेला असेल आणि त्याच्या आधीच्या ज्या कन्सेप्ट पाहिल्या आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो असेल किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन असेल इनव्हर्स प्रोपोर्शन असेल हे समजलं असेल. जर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण कंपॅरिझन ऑफ रेशो ही कन्सेप्ट पाहणार आहोत.